बिहारच्या 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडतंय, तर उर्वरित 122 जागांवरती 11 नोव्हेंबरला मतदान पार पडणार। अनेक मोठे चेहरे रिंगणात। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बिहारमधील मतदारांना मतदानासाठी शुभेच्छा। राज्यातील मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सर्व मतदारांनी पूर्ण उत्साहाने मतदान करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन। धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। ठाकरे आज करजखेडामध्ये अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार। धाराशिवमध्ये आगामी निवडणूक स्वबळावरती लढवावी, शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा सूर। आघाडी आणि स्वबळाचा निर्णय लवकरात लवकर घेऊन निवडणुका जोमाने लढा, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावरती। पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजताच राज ठाकरेंचे दौरे सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पिंपरखेडला भेट देण्याची शक्यता। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबियांनाही भेटण्याचा अंदाज। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज अहिल्यानगरमध्ये महत्त्वाचा पक्षप्रवेश होणार। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे जाहीर प्रवेश करणार। खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख आज शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडून सेनेत प्रवेश करत असल्यानं खेड तालुक्यात ताकद वाढणार। निवडणुकीआधी कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय तापमान तापलं। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। युती नसेल तर भाजपला आडवे पाडू, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरेंचा इशारा।